ज्या दिवशी माणसाला असं वाटतं की आजचा दिवस चांगला आहे, त्याच्यासाठी तो दिवस चांगला आहे. ही वस्तू खूप सुंदर आहे असं त्यानं म्हटलं तर त्याच्यासाठी ती सुंदर आहे. ही बरी आहे तर त्याच्यासाठी ती बरी आहे. आणि ही चांगली नाही असं तो म्हटला तर ती चांगली नाही. या जगामध्ये कोण्या वस्तूला, कोण्या गोष्टीला, कोण्या प्रसंगाला हे आपला स्वतःचा काही अर्थ असतच नाही. आपणच त्याला अर्थ देत असतो. पाऊस पडला, आता ही गोष्ट आपल्यासाठी कधी चांगली असते, कधी नुकसान करणारी असते. पाऊस पडणे ही क्रिया आणि त्याने निर्माण होणारी परिस्थिती एकच आहे, पण ती कधी चांगली असते, कधी वाईट असते. तर आपणच त्या गोष्टीला अर्थ देत असतो आणि तो अर्थ आपल्या स्वार्थावर, आपल्या वैयक्तिक संस्कारावर, आपल्या दृष्टीवर अवलंबून असतो. आणि म्हणून बाहेर कोण्या गोष्टीला काही विशिष्ट अर्थ आहे असं मुळीच नाही. सगळं काही जीवनामध्ये मला दिसतं ते मी पाहिलेलं आहे, त्याच्यामुळं ते माझं सत्य आहे. आणि मीच ते उभा केले, मीच त्याला अर्थ दिला आहे, मीच ते तसं आहे असं मीच ठरवलेलं आहे. कोण्या गोष्टीला काही तिचा अर्थ नाही आणि तो काही मला माहीत असू शकत नाही. मी जसा बघतोय, जसा मी त्याचा अनुभव घेतोय, जसा माझा संस्कार आहे, जशी माझी दृष्टी आहे, जशी मी भूमिका घेतलेली आहे, तशा पद्धतीनं मला ते सगळं समोरचं दिसणार आहे, तसंच भावणार आहे आणि तशा पद्धतीचाच अनुभव मला येणार आहे. आणि म्हणून जगामध्ये हे जे काही वेगवेगळं सगळं दिसतं, हे सगळं मला वेगवेगळा अनुभव येतो, हे सगळं हे काही माझ्या पाहण्यावर अवलंबून आहे. म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टीला, माझ्या दिसण्याला, माझ्या विशिष्ट प्रकारे दिसण्याला, मला येणाऱ्या अनुभवाला, ह्या सगळ्या गोष्टीला केवळ मी आणि मीच जबाबदार आहे. मला जे विश्व दिसतंय, मला जे अनुभव येतंय, त्या सगळ्यांचा निर्माता केवळ मीच आहे. परंतु हे आध्यात्मिक सत्य सहजासहजी माणसाला पटणार नाही. त्याच्यासाठी हा खूप समजून घेण्यासारखा विषय आहे. हे समजून घेतला पाहिजे. आणि ज्या दिवशी हे गणित आपल्या लक्षात येईल, त्या दिवशी या सगळ्या गोष्टीला, या सगळ्या गोष्टीमध्ये आत्यंतिक